शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 14 जानेवारी 2026 वार बुधवार. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आज मकर संक्रांती. माझ्या सर्व प्रेक्षक वर्गांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण त्याच्या पलीकडे मी असं नक्कीच म्हणेन, तिळगुळ घ्या, तोंडावर तर गोड बोलाच, पण पाठीमागं पण गोड बोला. तोंडावर कधी कधी नाही गोड बोललं तरी चालेल, पण पाठीमागं गोड बोला. कारण ही खोड बऱ्याच जणांची असते, तोंडावर चांगले बोलणारे आणि पाठीमागे आपले काड्या करणारे भरपूर जण असतात. असो, चला, माझं काम आहे कापूस भाव सांगतो मी तुम्हाला. अकोला जास्तीत जास्त 8,580. त्याच्यानंतर मित्रांनो बीड धारूर या ठिकाणी 8,010 रुपये. त्याच्यानंतर वरोरा शेगाव 8,070 रुपये. बार्शी टाकळी 8,010 रुपये. वर्धा 8,200 रुपये. हिंगणघाट 8,350 रुपये. बारामती 6,300 रुपये. सिंधी सेलू 8,340 रुपये. काटोल 7,900 रुपये. देऊळगाव राजा 8,310 रुपये. उमरेड 8,400 रुपये. अकोला बोरगाव मंजू 8,010 रुपये. अकोला 8,010 रुपये. घाटंजी 8,300 रुपये. त्याच्यानंतर या ठिकाणी हातगाव ताम्स 8,060 रुपये. त्याच्यानंतर जालना 8,010 रुपये. त्याच्यानंतर समुद्रपूर 8,150 रुपये. भद्रावती 8,175 रुपये. सावनेर 7,900 रुपये. अमरावती 8,100 रुपये. केज बीड 8,000 रुपये. धारूर बीड 8,060 रुपये. पांढरकवडा यवतमाळ 8,150 रुपये. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आहे. गेल्या 2 दिवसापासून जे वाढलेले दर आहे ते सध्या स्थिर आहे, लक्षात ठेवा. अजून दरात विशेष काही नंतर वाढ होताना दिसत नाही. तर ही सध्या दराची जी पातळी तर 2 दिवसापासून आता थोडी स्थिरावलेली आहे. बघूया मित्रांनो, परत काही अपडेट येते का, ती अपडेट मी तुम्हाला सांगत राहील. चला मित्रांनो, जाताना नक्की लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.